चेंडू लगेच सिलेक्ट करून लगेच मैदानात जावा, वेळ लावू नका. 4 षटकांचा सामना आहे. चला बॅट्समन पटकन. अनिकेत नाही, इकडे बॉल आहे, इकडे बॉल आहे. कॉमेंट्री करायला कोण नाही. कैलास जाधव. हॅलो थांब. कैलास जाधव, आपण कुठे जर या ठिकाणी असाल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. कैलास जाधव. संकेत आणि अनिकेत, एक आर के स्पोर्ट्स संघाचे हे ओपनर फलंदाज. आता सामन्यामध्ये पुन्हा करावं लागेल. जर रनरेटने आपल्याला पुढे जायचं असेल तर खेळ चांगला करावा लागणार आहे. या सामन्यावर आपल्या रनरेटचं चित्र नक्कीच, कारण मला वाटतं या ठिकाणी भीमस्टार असेल, संदेश 11 असेल वाटत, आणि आमच्या आर के या 3 संघादरम्यान या ठिकाणी जर खरोखर पुनरागमन करायचं असेल तर या सामन्यामध्ये आपल्याला दोन्ही संघांना करो या मरोची लढाई आपल्याला पाहता येईल. अमोल पवार याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करताय सागर पवार, आपल्या हस्ते आपण द्यायचा आहे. तर मग युट्यूबचा कॅमेरा या ठिकाणी केंद्रित करा. अमोल पवार मॅन ऑफ द मॅच. चांगली फलंदाजी गोलंदाजी करते अमोल पवार यांना. सागर पवार यांच्या हस्ते त्यांचं कौतुक होत आहे. सुंदर चेंडू या ठिकाणी. धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी राहणार आहे. कैलास जाधव कुठं असतील तर आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. आपण थोडीशी कॉमेंट्री या ठिकाणी करूया. संकेत आणि अनिकेत. संकेत आणि अनिकेत दोन्ही या ठिकाणी आर के स्पोर्ट्स संघाचे. तर मग या ठिकाणी खेळाडू माघारी परतून आपला दिसतोय. तर मग या ठिकाणी संकेत, चेंडू काय बॅटच्या संपर्कात आला आणि ट्रिफलाचीच झालाय. पहिलाच गोलंदाजीवर या ठिकाणी 4 षटकांचा खेळ शेष. तर आमचे प्रतीक जाधव, पिंटा जाधव एक काहीच्या विश्रांतीनंतर लाईनमन म्हणून काम करत असताना पुन्हा एकदा ट्रॅव्हलिंगचा रस्ता या ठिकाणी पकडलाय. प्रतीक जाधव नक्की कॉमेंट्री करू शकतात. चला सामना सुरू करा, वेळ होतोय. श्रीकांत आणि आप्या, सामना सुरू करा, वेळ होतोय. सूर्यास्ताला चाललेला आहे, काळोख होत चाललेला आहे. भीमराज जाधव यांच्या बॅट्समधून सुंदर या ठिकाणी आणि चेंडू थोडासा चेंडू या ठिकाणी स्पीड होता, परंतु तो स्पीड कमी झालेला आहे आणि चेंडू थांबलेला आहे. नक्कीच बाउंड्री लाईनच्या दिशेला होता. चांगली फलंदाजी भीमराज जाधव यांची. जर जास्त धावा जमवायच्या असतील तर आपल्याला या पॉवर प्लेच्या, मला वाटतं 1 पॉवर प्लेचं षटक असणार आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला हाणामारी करावी लागणार आहे. तर मग आर के स्पोर्ट्स आडम आणि संदेश 11 वाटत, स्वतः संघ मालक या ठिकाणी संदेश जाधव उपलब्ध, संघाची या ठिकाणी कामगिरी पाहताना दिसत आहेत. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी
आपल्याला जास्तीत जास्त धावा जमवायच्या असेल 4 षटकामध्ये तर नक्कीच खेळावं लागणार आहे. बॅटमधून जास्त धावा जमवाव्या लागणार आहेत. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी या ठिकाणी अनिकेतची. प्रथमेश. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना. उद्या या ठिकाणी प्लेऑफचे सामने होणार आहेत आणि सेक्युलर ग्रुपांतरच्या वतीनं या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन. सुंदर या ठिकाणी चेंडू सीमा रेषे पार 4 धावा. षटक संपल्याचा इशारा या ठिकाणी येतोय. 9 धावा झालेल्या आहेत. 9. 4 षटकांचा खेळ. 1 षटक समाप्त झाले. 3 षटकांचा खेळ शिल्लक. पॉवर प्ले मला वाटतं या ठिकाणी 1 ओव्हर संपलेला आहे. आता मात्र आपल्याला या ठिकाणी फटक्यांची आतषबाजी करावी लागणार. जास्त धावा जमवायच्या असतील तर वारा थांबलेला आहे. चेंडू कुठच्याही दिशेला जाऊ शकतो. पाहूया गोलंदाज कोण. मयांक संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले ते मयांक यांची सुंदर गोलंदाजी या ठिकाणी भीमराजला चकवलंय. बॅटच्या संपर्कात कोण चेंडू येत नाही. भीमराज मारण्याचा प्रयत्न करतोय. आता मात्र आणि या ठिकाणी भीमराज झेलबाद होत आहेत आणि एक चांगला फलंदाज या ठिकाणी म्हणावा लागेल. दरम्यान साहिल जाधव. साहिल पटकन जा, आपल्याला काळोख होतो, वेळ लावू नका. चांगला फटका होता. थोडीशी ताकद कमी पडली, नाही तर चेंडू नक्की सीमारेषे पार झाला असता. भीमराजाने चांगलं पुनर्गम केलं होतं. संघासाठी चांगले खेळ करत होते. ताकद कमी पडली तर जोरात आणखी फटका असता तर नक्की षटकार गेला असता. परंतु या ठिकाणी झेलबाद होतोय भीमराज जाधव. साहिल जाधव एक भीमस्टार संघाचा युवा खेळाडू. दुसरं षटक प्रगतीपथावर. साहिल भीमस्टार संघाचा हा खेळाडू आता आरके स्पोर्ट्स मधून खेळताना आपला दिसतोय. सुंदर शॉट या ठिकाणी चेंडू जातोय आणि मला वाटतं झेलबाद या ठिकाणी. साहिल उत्तुंग मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलेला आहे आणि षटकार. अरे वा, अरे सुंदर या ठिकाणी मला वाटतं झेल घेतला तो या ठिकाणी आपल्याला युट्यूबच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दिसणार आहे. षटकार, खणखणीत षटकार साहिल जाधवच्या बॅट्स मधून. ना आम्हाला पण या ठिकाणी कॅच घेतले असं थोडंसं भासलं, परंतु मला वाटतं क्षेत्ररक्षणाची जाणीव करून दिलेली आहे स्वतः. याला म्हणतात खिलाडू वृत्ती. साहिल आता मात्र तापलेला आहे, काहीतरी करावं लागेल आणि 2 धावा या ठिकाणी घेत आहेत साहिल जाधव. साहिल जाधव धावा जमवायचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न करतायत साहिल जाधव. सुंदर फलंदाजी या ठिकाणी साहिलची संघासाठी. असे उत्तुंग फटके मारून संघाची धावसंख्या आपल्याला वाढवावी लागणार आहे. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू बाउंड्रीच्या दिशेने येतोय, परंतु एक धाव सहजरित्या पूर्ण केले अनिकेत आणि षटक संपल्याचा इशारा. 2 षटकं मला वाटतं या ठिकाणी संपलेले आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 18. धावसंख्या 18. आता 12 चेंडू किती धावा जमवतात ते पाहूया.
आता चांगली ऑफसी केली होती प्रवीणांनी. आता मात्र साहिल आर के स्पोर्ट्स संघाचा एक युवा खेळाडू साहिल जाधव आणि या ठिकाणी पाहूया झेल घ्यायचा प्रयत्न फसलेला. 2 धावा सहजरित्या पूर्ण करत. तिसरी धाव घ्यायचा नक्की प्रयत्न होणार आहे आणि 3 धावा देखील पूर्ण करतायत आणि पुन्हा एकदा या ठिकाणी गचाव क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल 4 धावा पूर्ण करतायत. एक सुंदर कॉम्बिनेशन या ठिकाणी 2 खेळाडूमध्ये ताळमेळ आपल्याला पाहता येतोय. जर धावा जमवायची असेल तर असं आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. सुंदर या ठिकाणी ताळमेळ 2 खेळाडूमध्ये. मला वाटतं 4 की 5 धावा किती 5 ना 4 धावा मला वाटतं जमा केलेत. साहिल आणि अनिकेत सुंदर कॉम्बिनेशन या ठिकाणी. पुन्हा एकदा होतो. हा सुंदर फटका होता. आपल्याच बॉलिंग थ्रूवर पकडण्याचा प्रयत्न फसलेला आहे आणि या ठिकाणी खरोखर असा जर रनअप झाला तर संख्या नक्की वाढू शकते आणि खेळामध्ये एक रोमांचकारक अनुभव या ठिकाणी अनुभवता येईल आपल्याला. तर मग प्रवीण पवार याच्या गोलंदाजीवर प्रहार करताना एक शर्यत लागली दोघांची. चला बाहेर. दरम्यान या ठिकाणी साहिल जाधव पुन्हा एकदा मैदानात. चला चला बाहेर चला बाजूला. साहिलच्या बॅटिंगवर एक आनंदोत्सव साजरा करताना पुन्हा एकदा उत्तुंग फटका या ठिकाणी आणि झेल बाद होत आहेत साहिल जाधव. चांगली फलंदाजी या ठिकाणी केली होती. दरम्यान सुयोग 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 जर आहे दोघांना दगड बाहेर काढून बॉलिंग थ्रूवर पिचवर तयार. 15 ते 20 पावलांचा रनअप. चला एक धाव सहजरित्या पूर्ण केली. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न होणार आहे. पहिली धाव जर शॉट घेतली आपण तर नक्की दुसरी धाव येऊ शकते आणि या ठिकाणी एका धावेवर समाधान मानताय. धाव संख्या होते धाव संख्या 25. धाव संख्या 25. तिसरं षटक प्रगतीपथावर. 4 षटकांचा खेळ. आणि खणखणीत असा षटकार. अनिकेत अनिकेत मला वाटतं हा स्ट्राईक बॅट्समन अजूनही मैदानात स्थिर आहे. सुंदर फलंदाजी या ठिकाणी. धाव संख्या वाढते. धाव संख्या होते 31. मला वाटतं या षटकातला अजून एक चेंडू शिल्लक असणार आहे. धाव संख्या 31 होते. अजून एक षटक टाकायचं आहे. नक्कीच धाव संख्या या ठिकाणी वाढती ठेवणार आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु आणि मला वाटतं एक षटक संपल्याचा इशारा पंचांकडनं. धाव संख्या 32. 32. प्रेक्षकांची या ठिकाणी खेळाडूंना देखील दाद आहे. टीम आपल्याच आहे. कुठूनही सपोर्ट करा काहीही करा पण आपल्या टीमला या ठिकाणी सपोर्ट होणं गरजेचं आहे. बॉलरने सुमित पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी. पुन्हा एकदा प्रयत्न. काही संदेश वाटत संघाचं क्षेत्ररक्षण थोडस गचाळ होताना दिसतंय आपल्याला. चला मला वाटतं 4 वाजेपर्यंत भरपूर होते. आता कमी झालेले आहेत. क्रीडा रसिक घरचा रस्ता धरतायत कारण काळोख होत चाललेला आहे. खेळामध्ये रंगत येत चाललेले आहे. हो पुन्हा एकदा उत्तुंग मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसलेला आहे.
धावसंख्या 34. 34 धावसंख्या जमलेल्या बोर्ड स्कोअर बोर्डवर लागले 34 धावा. आणि चेंडू सीमारेषे पार. चांगला धावा या ठिकाणी जमवण्याचा प्रयत्न संघासाठी चेरअप करताना या ठिकाणी आमचे सतीश. हो पाहूया. आणि या ठिकाणी झेल घेतलेला आहे. तर म्हणजे या ठिकाणी शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना या ठिकाणी झेलवाद होत आहेत. मला वाटतं काही चेंडू शिल्लक काय शेवटचे काही चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. चला पटकन वेळ लावू नका. रोहित चल. रोहित मध्ये क्षमता आहे नक्की षटकार मारण्याची, कारण एक युवा खेळाडू भीमस्टार संघाचा हा आरके स्पोर्ट्स मधून खेळताना आपला दिसतोय. मला वाटतं काही चेंडू शिल्लक आहेत. रोहित नक्कीच या ठिकाणी सामन्यामध्ये चल पटकन खाली सुयोग. रोहित हो. आणि मला वाटतं उत्तुंग मारण्याचा प्रयत्न होतो. बॅट काही चेंडूच्या टप्प्यात आलेला या ठिकाणी चेंडू बॅटच्या टप्प्यात आलेला नाही आणि फसलेला आहे. धावसंख्येत बदल 1 ने होतोय. धावसंख्या 39. धावसंख्या 39. बघूया आता मात्र शेवटच्या चेंडूवर काही चेंडू शिल्लक आहेत आणि प्रहार करताना दिसणार आहे तो सुयोग. आणि नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न होणार आहे. 2 धावा पूर्ण केल्या आहेत आणि धाव संख्या होते किती 41 ना आता 2 41 बोलायला कोण नाही. या ठिकाणी जरा कॉमेंट्री कोण करणार असेल तर पटकन या. सामन्याचं धावतं समालोचन आपल्याला करायचं. कैलास जाधव.
धावसंख्या झाले 7 रन. दरम्यान चालू असलेला सामना हा संदेश इलेव्हन वाटत विरुद्ध आरके स्पोर्ट आडोम या दोन संघांमध्ये खेळला जातोय. प्रथम फलंदाजी करताना विजयासाठी 42 धावांचं लक्ष ठेवलंय ते आरके स्पोर्ट आडोम या संघाने आणि 42 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये दाखल झालाय तो संदेश इलेव्हन. या ठिकाणी पहिलं षटक हाताळलं होतं ते संकेत आणि एका षटकामध्ये 7 धावा खर्ची घातल्यात. दुसरं षटक घेऊन आलाय तो सुयोग संघाकडून दुसरं वैयक्तिक पहिलं आणि सुयोगचा पहिला चेंडू. इथे मात्र झेल होण्याची दाट शक्यता होती. इथे मात्र 1 धाव निश्चित मिळते. इतकं चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा म्हणता येईल साहिलच्या मार्फत. 1 धावेने या ठिकाणी धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 8 बिनबाद 8. जर विजय प्राप्त करायचा असेल संदेश इलेव्हन या संघाला तर या ठिकाणी मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे ती श्वेतल आणि प्रथमेश याला. इथे मात्र पॉइंटच्या दिशेने खेळलेला हा चेंडू नक्कीच झेल होण्याची दाट शक्यता. इथे मात्र 2 धावा घेण्याचा प्रयत्न 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत त्या श्वेतल आणि प्रथमेश यांच्या मार्फत. इथे मात्र स्ट्राईकला आहे तो श्वेतल. एक चांगला फलंदाज आहे. या आधीच्या सामन्यामध्ये एक हाती आपल्या संघाला सामना जिंकून दिला होता तो श्वेतल याने. इथे मात्र पुन्हा एक सुंदर फटका लेगच्या दिशेने खेळलेला आहे. झेल होण्याची दाट शक्यता नाही. इथे मात्र झेल होतोय. या ठिकाणी झेलबाद होतोय श्वेतल. एक मोठा धक्का मिळतोय तो संदेश इलेव्हन वाटत या संघाला आणि श्वेतलाची जागा घेण्यासाठी मैदानात दाखल झाला तो अनिकेतच ना अनिकेत. खरं तर या ठिकाणी एक मोठी फटकेबाजी करावी लागणार होती श्वेतलला आणि श्वेतल फाईन लेगच्या दिशेने खेळण्याच्या प्रयत्नामध्ये शॉर्ट चेंडू होता. मात्र बॅटच्या वरच्या हिस्साला चेंडू लागल्यामुळे हा झेल बाद होता. इथे मात्र पुन्हा एक सुंदर चेंडू आणि एक अतिरिक्त धाव वाईट स्वरूपामध्ये. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली 11. 1 बाद 11. दरम्यान सोयगाचा पुढचा चेंडू अनिकेत साठी. इथे मात्र झेल सुटलेला अनिकेत याचा. खरं तर आजची ही स्पर्धा आजचा हा दुसरा दिवस सेक्युलर ब्लू पॅन्थरच्या वतीने आयोजित केलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त ही स्पर्धा आयोजित केलेली आणि या स्पर्धेमध्ये रंगतदार आजचा हा सामना अंतिम सामना. इथं मात्र निर्धाव चेंडू या ठिकाणी. इथे मात्र खूप महत्वाचा सामना असणार आहे तो संदेश इलेव्हन वाटत या संघासाठी. कारण का हा सामना जर ते जिंकतायत तर त्यांना क्वालिफाय होत येत आहे. इथे मात्र पुन्हा एक अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपामध्ये. या ठिकाणी एकही सामना न जिंकलेला संघ म्हणजे आरके स्पोर्ट. 12 धावा. 13 बॉल 30 असं समीकरण बनलेलं आहे. मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. तर इथे मात्र झेलबाद होतोय अनिकेत आणि अनिकेताची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय तो सुमित. आता मात्र 12 बॉल आणि 30 धावा.
12 चेंडू 30 धावा. या ठिकाणी मगापासून एक नाव घ्यायचं राहिलं होतं किंवा या ठिकाणी कमेंटमेंट करायची राहिली होती. कदाचित मी इथं नव्हतो. हे आमच्या वाटत गावचं नाव ज्याने सिने क्षेत्रामध्ये असू दे किंवा नाट्य क्षेत्रामध्ये असू दे ज्याने उज्ज्वल केलंय. विविध सिरियल्स असू दे, सिनेमा असू दे अथवा रंगमंच असू दे, ज्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर आम्हा वाटतकरांचं नाव, खास करून आमचं नाव म्हणता येईल. मी म्हणतो लहानपणीचे सवंगडी आहोत आम्ही. मी असेल म्हणजे सीताराम असेल, रमाकांत असेल, असे विविध आमचे सवंगडी आणि त्यातलाच एक आमचा सवंगडी तो म्हणजे मुकेश जाधव. आतापर्यंत त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली आणि हाच मुकेश जाधव आज आपल्या क्रीडांगणावर उपस्थित आहे. तर मी आमच्या सेक्युलर ब्लू पॅन्थरच्या वतीने त्याचं इथे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. दरम्यान चालू सामन्याकडे आपण जातोय. इथे मात्र सलग 2 निर्धाव चेंडू. खर तर हा सामना सहजासहजी कुठल्याही संघाला जिंकता येणार नाही, कारण का सेम 4 षटकांमध्ये 42 धावा करायच्या होत्या. तर मात्र नागी टाकताना आपल्याला दिसतो तो संदेश 11 हा संघ. आपल्याला मोठे फटके खेळायचे आहेत. इथं मात्र फाईन लेगच्या दिशेने खेळलेला हा फटका नक्कीच 1 धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आरके स्पोर्टच्या वतीने. आणि रोहित चांगलं क्षेत्ररक्षण. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की चांगलं चेअरअप केलं जात आहे दोन्ही संघांना. इथे मात्र पुन्हा एक अतिरिक्त धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा निर्धाव चेंडू. पुन्हा या ठिकाणी निर्धाव चेंडू. या ठिकाणी अजूनही विजयापासून खूपच दूर असलेला संदेश 11 हा संघ. या ठिकाणी एक मोठा फटका सजवला लॉंग ऑनच्या दिशेने. इथं मात्र पप्पू चेंडू खाली. एक चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. 2 धावा घेण्यात यशस्वी झालाय तो सुमित. मला वाटतं तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली आणि या ठिकाणी धाव संख्या झाली ती 16. आणि ते मात्र 6 चेंडू आणि 26 धावा. 6 चेंडू 26 धावा. अंतिम षटक घेऊन आलाय तो. गोलंदाजाचं नाव काय? पियुष. एक चांगला फटका म्हणताय. 1 धाव निश्चित पूर्ण झाल्या. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये धाव बाद होतोय तो. प्रतिमेशाची जागा घेण्यासाठी मैदानात दाखल झाला तो अभिजित.
अभिजित एक चांगला खेळाडू आहे, लोकल खेळाडू आहे. या मैदानावरती बरेच सामने खेळण्याचा अनुभव आहे त्याला. खरं तर या ठिकाणी खूप मोठी संधी होती संदेश 11 वाटत संघाला. पुन्हा या ठिकाणी आल्या पावली परत माघारी परतावं लागतंय ते अभिजित याला. या ठिकाणी आता मात्र हा सामना जवळ आरके स्पोर्ट आडोम या संघाच्या बाजूने झुकताना आपण पाहतोय. दरम्यान या ठिकाणची सिच्युएशन मात्र आता हॉट असणार आहे. कोणाचा लकी ड्रॉ लागतोय कारण का या ठिकाणी 3 संघ मला वाटतं या स्पर्धेमध्ये असणार आहेत, रेसमध्ये असणार आहेत की पुढचं क्वालिफाय कोण होऊ शकतो आणि यासाठी प्रयत्न असणार आहे. अतिशय गफलत होते या ठिकाणी. एक धाव मिळते. या ठिकाणी खरं तर मॅच पासून खूपच लांब असलेला संदेश 11 वाटत हा संघ. खरं तर खूप मोठी संधी होती या संघाला. इथं मात्र संधीचं सोनं करण्यात कुठेतरी अयशस्वी. इथं मात्र मोठा फटका सजवलाय. झेल होण्याची दाट शक्यता. इथे झेल सुटलेला आहे. 2 धावा निश्चित घेऊ शकतायत आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी कॉल. मात्र या ठिकाणी 2 धावांवर समाधान मानावं लागलंय. 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 21. एक मोठी सरासरी या संघाच्या आरके स्पोर्ट आडोम या संघाच्या बाजूने. कारण 1 चेंडू 21 धावा आणि या ठिकाणी आपण पाहतोय की हा सामना आरके स्पोर्ट आडोम या संघाने जिंकलेला आहे. आता इथं मात्र आपणाला या ठिकाणी टॉपर आहे तो करजोंडी संघ आणि आता मात्र आपणाला क्वालिफाय करायचा आहे. ह्या 3 संघातला एक संघ तो आपणाला येऊ शकतो. आपण रन रेट वर काढणार आहोत. तिसरा संघ ठरवणार आहोत. दुसरा संघ आजच्या दिवसाचा